पंता हो काहीच समजायला मार्ग नाही। काय झालं असेल? नेतोजीरावांची अजून खबर का मिळत नाही? का आले नाहीत ते अजून? राजे, कदाचित काही अघटित तर घडलं नाहीये ना? अघटित म्हणजे? म्हणजे नेताजी रावांचा पराभव किंवा सिद्धीने जो त्यांचा फेटा पाठवलाय आणि त्याने जो दावा केलाय त्याप्रमाणे खरोखरच नेताजीराव त्यांच्या ताब्यात नसतील ना? नाही नाही, नेतोजीराव सिद्धी जोहरच्या ताब्यात सापडणाऱ्यातले नाहीत। मग राजे, कदाचित ते आपल्या इशाऱ्याची वाट बघत असतील। कदाचित, पण निश्चित काही सांगू शकत नाही। पण मग आपण आत्ता काय करायचं? सिद्धीने गडाला वेढा तर घातलेला आहे आणि पहाटे गडाच्या सर्व तटबंदीवरून पाहिलं तर सगळीकडे सिद्धीच्या सैनिकांच्या चौक्या बसताना दिसलेत। हो, त्या आम्ही पाहिल्या सकाळी। पण आम्ही काय म्हणतो, पन्हाळ्याचा घेर तसा मोठा आहे, त्यामुळे जोहरने घातलेला वेढा स्थिरावायला जरा वेळ लागेल। होय राजे, तसे 1-2 दिवस जातीलच। 2 नाही, आम्ही एकच दिवस गृहीत धरतो। पण समजा तेवढ्या वेळात आपण आणि नेतोजीरावांनी मिळून सिद्धीच्या मर्मस्थानी म्हणजे दारू कोठार किंवा सिद्धीचा तंबू किंवा पागा अशा ठिकाणी हल्ला केला तर धाक बसलाच म्हणून समजा। म्हणूनच वेढा स्थिर होण्या अगोदर, तंबूच्या मेघा भुईत घट्ट रुतण्या अगोदर सिद्धीला उखडून फेकला पाहिजे। जी राजे, सावज टिपण्याची हीच ती योग्य वेळ। ते झालं, पण नेताजी रावांना संपर्क करून एकत्र आपण हल्ला करायचा, पण तो कसा? पंता हो, तोच तर मोठा पेच आहे। पेच आहे खरा, पण तो सोडवलाही पाहिजे। काहीतरी युक्ती शोधायलाच हवी। युक्ती? हो, युक्ती। पन्हाळ्याचा पेच अजून सुटलेला दिसत नाही। जी आऊसाहेब, पेच वाढला तर नाही ना? वाढलाय। कशामुळे? आऊसाहेब, नेताजीराव पुन्हा हरले। हरले? कसे काय हरले? नेताजीरावांनी जेव्हा जोहरची फळी फोडण्यासाठी हल्ला केला तेव्हा अचानक खवास खाण्याची ताज्या दमाची फौज आपल्या फौजेवर तुटून पडली। एवढा कडवा हल्ला होईल असं नेताजीरावांना वाटलंच नव्हतं। आणि नेताजीरावांची फौज गांगरली आणि परास्त झाली, असंच ना? जी आऊसाहेब, नेताजीराव एक मजल मागे गेले। जाणारच, आणि हे ह्या परिस्थितीत ठीक नाही। आता आपल्याला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, परंतु अनपेक्षित हल्ले केले तर विजय न मिळता पराभवच मिळतो। नेताजींना निरोप द्या, म्हणावं तुमचा प्रयत्न प्रामाणिक, स्वराज्याच्या भल्याचा, परंतु कुणाचाही विश्वासात न घेता केला म्हणून पराभव वाट्यास आला। त्यांना पुढे हेही सांगा की एखाद्या नाजूक क्षणी एखादा मनुष्य शिडीच्या सहाय्यानं अपेक्षित ठिकाणी चढतो, परंतु नंतर तीच शिडी ढकलली, पाडली तर? नेताजीरावास सांगा, आपल्या माणसांशी अचूक संपर्क ही युद्धातली शिडी आहे, ती नेहमी जवळ ठेवा। जी आऊसाहेब। या तुम्ही। देखो, मेरी शमशेर को देखो, क्या कमाल किया है इसने। जिसे प्रति शिवा कहते हैं, ऐसे नेताजी को हरा दिया इसने। वाह वाह, लय भारी। चलो
फतेह इंतजार कर रही है। चलो। कहाँ जा रहे हो तुम? जी हम फजल खान बाहर 15,000 की फौज खड़ी है और तुम कहाँ जा रहे हो? नेतो जी को तो हरा दिया मैंने और भाई खान ने, और अब इस खूंखार फौज को लेकर जा रहा हूँ राजगढ़। इस स्वराज को खत्म कर दूंगा, बगावत की सारी जड़ उखाड़ के फेंक दूंगा। पहली बात तो यह है कि मेरी इजाजत के बगैर तुम कहीं नहीं जा सकते। ये 15,000 की फौज मुझे सौंप दी गई है मेरी मुहिम के अंदर मेरी मदद के लिए, और यहाँ जो मैं कहूंगा वही होगा और तुम्हें सुनना पड़ेगा, क्योंकि वक्त, रफ्तार और जौहर को कोई नहीं रोक सकता। और अभी मौका है, मैं राजगढ़ फतेह कर लूंगा। जो गलती तुम्हारे बाप ने की थी वो तू तो मत दोहरा साहबजादे। और इतना आसान नहीं है उनका खात्मा करना जितना तुम समझते हो, और इसीलिए मैं यहाँ हूँ। जितना मैं कहता हूँ उतना करो, यही रुको। अभी भी नेतोजी बाहर है और सिवा किले के अंदर, और यही हमारी कामयाबी है। यहाँ डेरा डालने के पीछे का मकसद यही है, नेतोजी और सिवा को कभी मिलने न देना, समझे? हा पन्हाळ्याचा घेर, हे नेबापूर, हे आंबवडे, हे वाघबीळ, इथून वर आलं की हे केरले, हा कोल्हापूरकडे जाणारा रस्ता, त्याला वळसा घालून वर आलं की वाघवे आणि कोतोली, गडाच्या घेऱ्यातली ही मुख्य गावं. हे इथं मसाई पठार आणि ही कासारी नदी. नेबापूर, वाघबीळ इथं वेढा लवकर स्थिर होईल. हा इथं पावनगड, याही ठिकाणी वेढा लवकर स्थिर होईल. पण इथे मसाईच्या पठाराकडे वेढा लवकर स्थिर होणार नाही, कारण हा भाग अडचणीचा आहे. होय राजे, पुढे दाट झाडी झोडपांचं रान आहे. हे सगळं आम्ही का सांगतो आहोत ते नीट लक्षात घ्या. नेतोजीरावांना किंवा आऊसाहेबांना एखादा संदेश पाठवता येतो का, हे पाहण्यासाठी एक योजना आखतो आहोत. पण संपर्क करणार कसा? 3 दरवाजातून एक गुप्त वाट आहे. या वाटेनं जाणारा माणूस अर्धा गड उतरून खाली गेला तरी खालच्या माणसांना दिसत नाही. हे बरंच झालं, पण राजे खाली चौक्या पहारे असणार. कमीत कमी 2 चौक्या पहारे ओलांडावे लागतील. पहिली चौकी ओलांडली की चूड पेटवायची. ती इशारत असेल. आलं लक्षात? होय राजा, मी निघतो. थांब. दुसरे पहारे ओलांडल्यानंतर पुन्हा चूड पेटवायची. ती इशारत असेल नेतोजीरावांना आपण संदेश पाठवू शकतो याची. पण महाराज, खूपच सावधानीने गड उतार व्हावं लागेल. जोखीम तर आहेच. गनिमाचे चौक्या पहारे अजून बसतायत, त्यामुळे त्याची नजर भिरभिरती असणार. म्हणून सावध असा. आणि समजा गनिमानं पकडलं तर राजे? तर काही बहाणा करायचा, पण तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही असंच सांगायचं. जीव वाचवायचा. या. जी राजा. राणूबाई, राणूबाई, अहो काय कारभार चाललाय हा? आणि थाळाही घेतला नाहीत. संदेश लिहितोय आबासाहेबांसाठी. अगं बाई, संदेश पत्र का हो? तुम्ही आम्हाला पन्हाळ्याला जाऊ देत नाही ना, म्हणून हे पत्र. आता काहीही करा आणि हे पत्र तुम्ही आबासाहेबांपर्यंत पोचवा. अहो, पण कसं पोचवावं? बहिर्जी काका आहेत, सुरवंताताई आहे, कोणालाही सांगा, पण एवढं करा. बर बर. मजकूर काय लिहिलाय? आठवण येते, आठवण येते, आठवण येते.
मांडीवर बसायचंय, मांडीवर बसायचंय. एवढंच? दुसरं लिहिणार तरी काय मातोश्री? आणि खेळणी आणा म्हणून दमही भरला. अगो बाई, आमची धिटकुली आपल्या आबासाहेबांना दम द्यायला लागली तर मग आम्हाला तर रागच आलाय मातोश्री. किती दिवस झाले बघा ना. घर बांधलं, आबासाहेबांना आवडेल म्हणून भांडी कुंडी सुरेख लावून ठेवली. चूल, सरपण सगळं सगळं बैजवार लावून घेतलं. पण आबासाहेब येतच नाही. येतील हो. ते काही थांबणाऱ्यातले आहेत का? नाहीत ते थांबणार. पण आम्ही तरी काय करू? आम्हाला खूप आठवण येते. आमच्या मोठ्या मातोश्री गेल्या, पण परत आल्या का? नाही ना. नका हो असं म्हणू. त्या कुठेच गेल्या नाहीत. त्या गेल्या. खोटं बोलू नका. गेल्या, पण त्यांच्या काळजातली ओढ, त्यांच्या हृदयाची माया, त्या सगळं फक्त तुमच्यासाठी आमच्याकडे ठेवून गेल्या. बघायची? बघा. तुम्ही खूप माया करता. पण आबासाहेब निष्ठुर झाले की नाही सांगा. आता आबासाहेबांचं मोठ्या राक्षसाची गोष्ट असलेलं पत्र आलं तर ठीक, नाहीतर आम्ही कुणाशीच बोलणार नाही. कट्टीपू करणार. कुठपर्यंत गेला असेल बहिरवजी? पहिली चौकी ओलांडून दुसरा पहारा पार केला असणार. होय राजे, तेवढा काळ गेलाय. राजे, मी बघून येतो. आपले मावळे त्याच्या खुणेची, पेटत्या पलित्याची वाट बघत बुरजावरच थांबलेत. बघून येतो राजे. कौन है तू? कहाँ जा रहा है? अहो मी इथलाच आहे. मोहर वस्ती आहे माझी. अहो मी घरलाच चाललो होतो आता. लेकिन तू तो किले की तरफ से आ रहा है. अहो अंधारात चुकून घडलं बघा माझ्या हातनं. अहो उजेड दिसला म्हणून इकडे आलो. आणि माझ्या 2 गाया हरवल्या होत्या. त्या हुडकीत होतो. म्हटलं त्यासनी हुडकून आता घरला व्हावं पुढं, म्हणून छान निघालो होतो. झूठ बोल रहा है ये. ले चलो इसे. अहो अहो खरं सांगतोय. अहो अहो मी काय बी नाही केलं. माझ्या गाई. मक्कार, बदजात, झूठ बोल रहा है तो सिद्धि जौहर सब कुछ जानता है. बोल. हुजूर अहो मैं कोंडीबा इथलाच आहे. असली नाम क्या है तेरा बता. हो हुजूर, हीच नाव आहे माझं, कोंडीबा. आय आय ग, आय 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 ग, आय 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 ग, आव देवा मेलो, आय 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 ग, मेलो मेलो, वाचवा वाचवा. हुजूर हुजूर हुजूर. ये मार तुझे क्यों पड़ रही है पता है? क्योंकि तू झूठ बोल रहा है. अब तेरी और हमारी कोई दुश्मनी तो है नहीं. तू सच बता दे, मैं तेरी जान बख्श दूंगा. मी हाय तेच सांगतोय. मी खालच्या अंगाला चाललो होतो. क्यों? अहो माझ्या 2 गाया हरवल्यात. त्या हुडकीत होतो. फिर झूठ बोल रहा है तू. नहीं जी. मैं तेरी जान ले लूंगा. तू झूठ पे झूठ बोले जा रहा है. बता, मार दो इसे. हुजूर 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 हुजूर. ये बाबा बोल ना. हे करनूरचे सिंह आहेत, सिंह.
कशा पायी हाक नाक मरतोयस? अरे सांग ना खरं काय ते, कशा पायी आलतास ते? बोल लवकर. सार सार खरं खरं सांगतो. गंगाधर पंत. जी राजे. राजे बोलावलं? भैरवजी गुप्त वाटेनं गडउतार होऊन बराच वेळ उलटला. खुणीची पेटती चूड दिसते का पाहण्यासाठी बाजी प्रभू गेलेत. त्यांचाही काही निरोप नाही. आपण स्वतः जाऊन पहा. जी. आणि जर खुणेची पेटती चूड दिसली तर लगेच नेतोजी रावांकडे पाठवण्याचा हेर तयार ठेवा. जी राजे. बोलो, सच सच बोलो. इथं पोचलो की चूड पेटव आणि वर धरून गोल गोल फिरव एवढंच सांगितलं होतं मला. इससे क्या होगा? आता मला कसं ठावा असणार? मला इतकंच बोलले होते. तो चलाओ. बोलो, इसके बाद क्या होगा? हो मला एवढंच बोलले होते. तुम लोग तुम्हारे सिवा के लिए कटने को तैयार हो जाते हो, लेकिन जैसे ही शमशीर तुम्हारे गर्दन पर रखी तुमने सच बोलना शुरू कर दिया. उसी वक्त मुझे लगा दाल में कुछ काला है. आखिरी मौका देता हूं, सच बता. हो एवढंच बोलले होते मला. हुजूर, यो खरं बोलतोय. ठीक है, हमें भी यकीन हो गया. हमारा काम बन गया. अब हम सिवा को इशारत करेंगे. मसूद, मछली जाल में फंस गई. अब हमारे मेहमान की अच्छी तरह से खातिरदारी करो. लो, इस कोंडीबा को पान खिलाओ. खाओ. एव्हाना भैरवजींचा निरोप यायला हवा होता. हो, पण तशी कोणतीही हालचाल त्या बाजूनी दिसत नाहीये राजे. काय झालं असेल? राजे, चौक्या पहारे बसवलेत. शिवाय हशमांची नजर चुकवायची एवढा वेळ तर लागणारच ना. ते तर झालंच पंत. शिवाय गडाची उतरणी अवघड आहे राजे. हो पंत, पण आमचा जीव राहत नाही. काही झालं नाही तरी चालेल, परंतु आमचा माणूस सुरक्षित राहिला पाहिजे. हर हर महादेव. अब यहां इंतजार करो. मशाल दिखाई है. अब सिवा की तरफ से हलचल होगी. राजे, 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 चूड पेटली. शाबास. लगेच दुसरा हेर पाठवायचा का नेताजी रावांकडे खलिता घेऊन? नाही, एवढ्यात नाही. का? काय झालं? खुणेची दुसरी चूड पेटलेली दिसली. नाही राजे, पहिली चूड पेटल्यानंतर बराच वेळ थांबलो, वाट पाहिली, पण खुणेची दुसरी चूड पेटलेली काही दिसली नाही. मग गडबड आहे. राजे, गडबड? होय, गडबड. दुसरी चूड पेटली नाही याचा अर्थ काहीतरी फिसकटले. आणि
जोपर्यंत दुसरी चूड पेटत नाही तोपर्यंत दुसरा हेर पाठवता येणार नाही. काहीतरी धोका आहे. धोका? होय, धोका. कदाचित पहिली चौकी ओलांडल्यानंतर आपण पाठवलेल्या बहिरोजीवर संकट आलं असणार. खात्रीनं. शकदम.